एकदा देवी पार्वती आपल्या महलात स्नानासाठी जात होते. भगवान शंकर त्यावेळी बाहेर गेले होते. स्नान करताना कुणी आत येऊ नये म्हणून पार्वतीने आपल्या अंगावरच्या उटाण्याच्या लेपातून एक सुंदर मुलगा तयार केला आणि त्याला प्राण दिला. हा मुलगा म्हणजेच गणेश. पार्वती मातेने गणेशाला सांगितलं, मी स्नान करून येईपर्यंत दरवाजावर पहारा दे, कुणालाही आत येऊ देऊ नकोस. इतक्यात भगवान शंकर परत आले. गणेश त्यांना ओळखत नव्हता. त्याने शंकरांना थांबवलं. शंकरांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण गणेशाने आईच्या आज्ञेचे पालन करत त्यांना आत जाऊ दिलं नाही. यामुळे भगवान शंकर रागावले. क्रोधाच्या भरात त्यांनी गणेशाचं शिर छाटलं. पार्वती स्नान करून बाहेर आल्या आणि आपल्या मुलाचं निर्जीव शरीर पाहून त्या फार दुःखी झाल्या. रागाने त्यांनी संपूर्ण सृष्टी नष्ट करण्याची धमकी दिली. भगवान शंकरांनी आपली चूक ओळखली आणि गणेशाला पुन्हा जिवंत करायचं वचन दिलं. त्यांनी आपल्या गणांना सांगितलं, उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पहिल्या प्राण्याचं शिर आणा. गणांनी जाऊन एका हत्तीचं शिर आणलं. ते गणेशाच्या शरीरावर लावलं आणि गणेशाला पुन्हा प्राण मिळाले. त्या दिवसापासून गणेशाला विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि सर्वप्रथम पूज्य देवता असा मान मिळाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.